काँग्रेस पक्षाची बँक खाती आयकर विभागानं गोठवली। कर चुकवेगिरी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यानं काँग्रेस पक्ष आर्थिक संकटात सापडलाय। पाहूया। आम्ही रेल्वेचं तिकीटही विकत घेऊ शकत नाही, सध्या आमच्याकडे 2 रुपये सुद्धा नाहीत, हे शब्द आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असतानाच काँग्रेस पक्ष आर्थिक चक्रव्यूहात सापडलाय, कारण काँग्रेस पक्षाचं बँक अकाउंट गोठवण्यात आलंय। काँग्रेसची 4 बँकांमध्ये एकूण 11 खाती होती, त्यामध्ये 200 कोटींपेक्षाही अधिकची रक्कम होती। आयकर विभागानं 13 फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाला 105 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली। आयकर विभागाच्या नोटिशीविरोधात काँग्रेसनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, पण न्यायालयानं कारवाई थांबवण्याची याचिका फेटाळून लावली। त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली। 20% हिंदुस्तान के लोग कांग्रेस पार्टी को वोट देते हैं। हम 20% लोगों को रिप्रेजेंट करते हैं और आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते। आज हम अपने नेता को एक शहर से दूसरे शहर नहीं भेज सकते। हम एडवर्टाइजमेंट नहीं लगा सकते। और क्यों? 14 लाख रुपए 7 साल पहले 14 लाख रुपए का इशू है और 200 करोड़ रुपए का फाइन, और सारे के सारे बैंक अकाउंट फ्रीज कर दिए। जब इनकम टैक्स, ये दिखाना मुझे जरा, सॉरी क्या 200 करोड़, जब इनकम टैक्स, साफ इनकम टैक्स की जो एक्ट है साफ कहता है कि ज्यादा से ज्यादा 10,000 रुपए का फाइन लगेगा। तो ये है हिंदुस्तान का लोकतंत्र। कांग्रेस पार्टी का अकाउंट अगर फ्रीज हुआ तो देश का अकाउंट फ्रीज हुआ। मिस्टर राहुल गांधी, व्हाट डू यू मीन बाय दिस? डोंट इंसल्ट इंडियन डेमोक्रेसी। राहुल गांधी, भारत के लोकतंत्र को इस तरह से आप शर्मसार नहीं करें। इसी देश में आपने झूठ बोला है, गाली दी है और सब देश ने देखा है। बँक खाती गोठवली गेल्यानं ऐन निवडणुकीमध्ये काँग्रेस आर्थिक अडचणीत सापडली आहे। निवडणुकीच्या काळातला आर्थिक खर्च कसा करायचा याची चिंता काँग्रेस समोर उभी ठाकली आहे। काँग्रेसकडे सध्या प्रचार करण्यासाठी पैसे नाहीयेत। आर्थिक अडचणींमुळे काँग्रेस नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणं कठीण झालंय। काँग्रेस निवडणुकीच्या जाहिरातीही करू शकत नाहीये। एवढंच काय, नेत्यांच्या बसचं, रेल्वेचं आणि विमानाचं तिकीट काढण्यासाठीही आमच्याकडे पैसे नाहीयेत असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। 1993-94 आणि 2018-19 या आर्थिक वर्षातील 2 प्रकरणांमध्ये आयकर विभागाने ही कारवाई केल्याचं काँग्रेसनी म्हटलंय। काँग्रेसनी आयकर विभागाच्या कारवाई विरोधामध्ये आयकर अपीलीय प्राधिकरणाकडे सुद्धा एक अर्ज केला होता, परंतु तो फेटाळला गेला। त्यानंतर काँग्रेस दिल्ली उच्च न्यायालयामध्ये गेली, परंतु तिथेही काँग्रेसला कोणताही दिलासा मिळाला नाही। शेवटी आता काँग्रेसनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय। आयकर विभागाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार ओरिजिनल टॅक्स डिमांड ही 102 कोटींची होती, तर व्याजासकट आता जवळपास 133 कोटी रुपये इतका टॅक्स हा काँग्रेसकडून येणं बाकी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।